सावंतवाडी शहरासाठी 5 कोटी रुपये खर्चाचं क्रीडा संकुल मंजूर झालेलं आहे आणि त्या क्रीडा संकुलाचं काम प्रगतीपथावर आहे. काही सुविधा पूर्वीच्या काळामध्ये नगर परिषदेने केलेल्या आहेत. अधिक नवीन काही खेळाच्या सुविधा, उदाहरणार्थ लॉन टेनिसचं ग्राउंड हे आता नव्याने केलं जातं आणि त्याच्यासाठी जवळजवळ 60 कोटी रुपये खर्चसाठी मंजुरी दिलेली होती. आणि आज जे काम चाललेलं आहे याच्यामध्ये 400 मीटरचा धावण मार्ग, ज्याला आपण सेमी ऑलिम्पिक रनिंग ट्रॅक म्हणतो, तसा तयार होणार आहे. आणि त्याच्याचबरोबर इंडोर सगळ्या तऱ्हेचे गेम्स हे मल्टी आपण त्याच्यामध्ये यूज असा हॉल त्याच्यामध्ये, आणि त्याचं हॉलचं काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. आज त्याची पाहणी केली. त्या पाहणीच्या वेळेला सावंतवाडीच्या नगराध्यक्ष उपस्थित होत्या, लखमराजे होते, त्याच्यानंतर क्रीडा सभापती आडिवरेकर साहेब होते, म्हणजे पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर होत्या, मडगावकर मॅडम होत्या त्या ठिकाणी, आणि आर्किटेक्ट दोन्ही संकुलांचे. वेंगुर्ल्याला सुद्धा आम्ही आता ॲडिशनल जागा ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मागितलेली आहे आणि त्याच्यामुळे ज्या ॲथलेटिक्सच्या सगळ्या सुविधा आहेत त्या एकाच ग्राउंडवर वेंगुर्ल्यामध्ये होतील आणि त्याच्यामुळे क्रिकेट खेळणाऱ्या लोकांना काही अडथळा निर्माण होणार नाही. सावंतवाडीमध्ये क्रिकेटचं ग्राउंड आता मोठं केलेलं आहे. त्या ठिकाणी नवीन ड्रेसिंग रूम बांधलेला आहे, जो रमाकांत आचरेकर साहेबांच्या नावाने तो सुरू केला जाईल. त्याच्यामध्ये काही सुविधा अधिकच्या निर्माण करण्याची आवश्यकता आहे. अशा सगळ्याच कामांची पाहणी करत असताना सर्व तऱ्हेचे मैदानी खेळ आहेत. त्याच्यामध्ये खो खो आहे, कबड्डी आहे, व्हॉलीबॉल आहे, बास्केटबॉल आहे, त्याच्यानंतर रनिंगबरोबरच हाय जम्प, लाँग जम्प, पोल वॉल्ट, अशा सगळ्या तऱ्हेच्या सुविधा या सावंतवाडीच्या ग्राउंडवर तयार केल्या जात आहेत आणि त्याच्यामुळे मुलांना अधिक चांगल्या खेळाच्या सुविधा मिळू शकतील. काही ज्या सुविधा आता अर्धवट अवस्थेमध्ये आहेत, म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे स्विमिंग पूल सुरू होऊ शकलेला नव्हता, तर त्याच्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली. स्विमिंग पूलसुद्धा लवकरात लवकर सुरू करण्यामध्ये क्रीडा सभापती आणि नगराध्यक्ष लक्ष घालत आहेत आणि त्याला काही अडचणी आल्या तर त्या अडचणी सगळ्या दूर केल्या जातील. शेवटी खेळाच्या चांगल्या सुविधा या त्या ठिकाणी झाल्या पाहिजे, हीच भूमिका आमची सगळ्यांची आहे. जसं सावंतवाडीला होतोय त्याचप्रमाणे बांद्याला क्रीडा सुविधांसाठी पैशाची मी मागणी केलेली आहे. दोडामार्गमध्ये काम सुरू आहे आणि दोडामार्गचा अतिरिक्त 3 कोटी रुपयाचा प्रस्ताव हा शासनाकडे गेलेला आहे. लवकरच त्याला मान्यता मिळाल्यानंतर दोडामार्गचं कामसुद्धा पूर्ण करण्यात येईल. परंतु सावंतवाडीतल्या सुविधा या पावसापूर्वी पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या दृष्टीने आजची बैठक महत्त्वाची होती. त्याला क्रीडा अधिकारी उपस्थित होत्या, सावंतवाडीच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर उपस्थित होत्या, आर्किटेक्ट उपस्थित होते, म्युन्सिपाल्टीचे इंजिनियर्स उपस्थित होते आणि चांगल्या तऱ्हेच्या सुविधा निश्चितपणे विद्यार्थ्यांसाठी आणि युवकांसाठी सावंतवाडीमध्ये निर्माण केल्या आहेत.